तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ। सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची उपस्थिती। दिल्ली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भाजपला पाठिंबा। एकनाथ शिंदेंनी जेपी नड्डा यांना पाठिंब्याचं पत्र पाठवलं। मुंबईत तानसा ईस्ट मेन पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पवईत फुटली। पाईपलाईन फुटल्यानं अंधेरी, जोगेश्वरी, सांताक्रुज, विलेपार्ले, घाटकोपर, साकीनाका, कुर्ला परिसरात पाणीपुरवठा बंद। छत्तीसगड ओडिशा सीमेवर गरियाबंदमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 14 नक्षलवादी ठार। टर्कीतील बोलू राज्यातील एका स्की रिसॉर्टमधील हॉटेलला आग, 10 जणांचा मृत्यू तर 32 जण जखमी। रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहली देखील खेळणार रणजी सामना। 20 जानेवारीला होणाऱ्या दिल्ली आणि रेल्वेमधील सामन्यात कोहली खेळणार आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा आधी पाकिस्तानला जाण्यास नकार, आता स्पर्धेदरम्यान जर्सीवरही पाकिस्तान उल्लेख टाळणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।